कोरटकर चंद्रपूरला मर्सिडीज कारने पळाला। बघा, कोरटकर नागपूरमध्येच रोल्स रॉयसने फिरायचा। नागपूरहून कोरटकर चंद्रपूरला मर्सिडीज कारने पळाला। चंद्रपूरमधून महिंद्रा गाडीतून तेलंगणामध्ये त्यांनी पलायन केलं। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉयसचं गूढ अखेर उकललंय। प्रशांत कोरटकर जी अलिशान रोल्स रॉयस चालवताना दिसतोय ती पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये ही अलिशान रोल्स रॉयस उभी असल्याचं या व्हिडिओमधून समोर येताना दिसतंय। WB02AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉयस सोबत तुषार कलाटेंचे फोटो देखील आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील आहे। या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेंसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले हे देखील दिसून येत आहेत। तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली होती का, हा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण ही रोल्स रॉयस 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारांच्या समृद्ध कंपनीच्या नावावर आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉयस बाबत देखील त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली होती, मात्र त्याने या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला। तो व्हिडिओ 3-4 महिन्यापूर्वीचा आहे। गाडी आपल्याच मालकीची आहे। ती आपण BMW फायनान्स कडनं 2017ला गाडी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 2018ला त्याची CIDची इन्क्वायरी पण झाली होती। CIDच्या इन्क्वायरीत त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर नाही, सगळं कायदेशीर केलेलं आहे। आणि कोरटकरचा आमचा लांब-लांबपर्यंत काही संबंध नाहीये। कोरटकरनी फक्त एक चक्कर, एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथं आला होता आणि एक चक्कर मला द्या, मला मी फोटो एक काढू का, पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काढ, काय आम्हाला अडचण नाही। आणि ते 3-4 महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे। आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा। ह्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब-लांबपर्यंत संबंध नाही, त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा। आता या संदर्भात पोलिसांनी काय आपली इन्क्वायरी केली होती का, किंवा काय पोलिसांनी आता सध्या या इन्क्वायरी काय केली नाही, आणि केली तर मी त्याला सामोरे जाईल। कोरटकरवर हल्ला करणाऱ्या वकिलाचा सत्कार जो आहे तो कोल्हापूरकरांनी केलेला आहे। वकील अमित कुमार भोसले यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। उभाटाच्या वतीने आज हा सत्कार करण्यात आल्याचं कळतंय। कोरटकरवरती हल्ला करण्यात आला होता। सगळ्यात पहिल्यांदा कोर्टात आला तेव्हा देखील त्याच्यावरती हल्ला झाला होता। दुसऱ्यांदा वकिलाच्या वेशात एक व्यक्ती तिथे उभा होता, त्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्या अमित कुमार भोसले नावाच्या वकिलाचा उभाटाच्या वतीने, उभाटाच्या नेत्यांच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे। आज सर्व लोकांना शिवचरित्र हे एक आधार आहे, एक आदर्श जीवन जगण्यासाठी। आणि जर अशी घाणेरडी विषारी प्रवृत्ती वाढत गेली तर ह्या देशाला ते परवडणार नाही आहे। त्याच्यामुळं माझ्यासारख्या असंख्य शिवप्रेमींच्या मनामध्ये महाराष्ट्रात देशामध्ये राग आहे। अहो मलाच काय, अन्य कुठल्याही शिवप्रेमिकाला जर त्याचा समोर दिसला तर ठेचून काढल्याशिवाय कोण गप बसणार नाही। शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंनी सरकारवर सडकून टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात। असे अवमान होत असतील तर सरकारला हे कळायला हवं। अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पितंय का, असा सवाल खासदार उदयनराजेंनी विचारलेला आहे। सरकारवर त्यांनी सडकून टीका केली। माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही, विशेष अधिवेशन, तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात। एक लक्षात घ्या, वारंवार किती वेळा सांगायचं, एकदा सांगायचं, दोनदा सांगायचं, ऐकत नाही। पण त्यांनी ऐकलं पाहिजे, ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना। एका सांगण्यासारखं बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक? आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का, दंगली होतात, कोणाचं प्राण जातो,
हे होतात ते होतात, त्याला कारणीभूत कोण? हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे. उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात. उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशाही पद्धतीनं काढतील, खरं बोलतात. काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले. छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल. खरं म्हणजे उदयन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत. त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू. आणि त्यासोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात माझगाव कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय. करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं. तसंच राजश्री मुंडे याच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी 5 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. 2021 मध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः हायकोर्टामध्ये मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या पिटिशनमध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे की 1998 पासून आम्ही दोघी सोबत आहे, आमचं लग्न झालेलं आहे हायकोर्टामध्ये आणि आमचे 2 मुलाबाळं आहे. आणि आज असं म्हणताय की त्यांची बायको नाही आहे आणि असे सगळे झूटे खोटे नाटे त्यांच्या आज त्यांची ते सवय झालेली आहे. तुम्ही पण स्वतः बघितलेलं आहे. इलेक्शन पिटिशनमध्ये पण ते जे खटले आहे आमचे त्याचा काहीतरी उल्लेख केलेला नाही. आमचे लग्नाचा माझा उल्लेख केलेला नाही आहे. माझ्या मुलाबाळांचा 2009, 2014, 2019 मध्ये उल्लेख केला नाही होता. आता वाद झालेला आहे त्याच्यासाठी 2024 मध्ये माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं, माझं नाव नाही टाकलं. असं सगळे खोटे नाटे त्यांच्या सवय झालेली आहे आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणजे काळ्या स्कॉर्पिओ गाडीतील सापडलेले विविध पुरावे, जे आरोपींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचू शकतात. आरोपी सुदर्शन गुलेच्या स्कॉर्पिओत हे पुरावे आढळून आले असून ही स्कॉर्पिओ आता भेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. वाल्मिक कराडनेच ही स्कॉर्पिओ सुदर्शन गुलेला भेट म्हणून दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. सुग्रीव कराड टोळीच्या विरोधात बोलल्यानं